तर नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती. तर सगळ्यांसाठी 14 नोव्हेंबर म्हणजे चिल्ड्रन्स डे असतो, पण माझ्यासाठी असं काही नाही. कारण की जसं की मी तुम्हाला सांगितले, आमचे 12 महिने पेपर असतात. त्याच्यामुळे माझा आज सुद्धा पेपर आहे, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही. पण ह्या वेळेस मात्र माझे सेमिस्टर यांचे फायनल पेपर आहे. आमच्या पेपरच्या आधी सेकंड इयरचे पेपर चालू होते, त्याच्यामुळे थर्ड इयरचे एका सुद्धा विद्यार्थ्याला आज सोडलं नाही. पण मला आज सोडलं, कारण की वॉचमॅन काकाला आधी मी एवढे ॲडवान केले, ते म्हणले बाई तू आधी आज जा. ब्लॉगर असल्याचा एक फायदा आहे, ज्याला मी ओळखत नाही ते सुद्धा मला ओळखते. त्याच्यामुळे जिथं नाही तिथं मला फॉलोअर्स भेटते, म्हणजे भेटते. सेकंड इयरचे पेपर झाल्यानंतर सगळे स्टुडंटला आज सोडलं, पण आज सोडायच्या आधी वॉचमॅन काका आधी एंट्रन्सला जाऊन थांबले. आता मला लवकर आज सोडून सुद्धा काय फायदा नाही, कारण की व्लॉग काढायच्या नादात मी माझं एक्झाम हॉल किती नंबरला आहे मी हेच बघायचं विसरून गेले. आता जसं की मी तुम्हाला आधीच्या व्लॉग मध्ये सांगितलं होतं की आमचं कॉलेज हे छत्रपतीच्या स्टुडंटचं सुद्धा सेंटर आहे. त्याच्यामुळे आजच्या दिवशी आमच्या कॉलेजमध्ये प्रचंड गोंधळ आणि एक्स्ट्रा टाईट सिक्युरिटी असते. वॉचमॅन काकांना विचारलं सुद्धा की तुम्ही इतकी कडक सिक्युरिटी का बरं केली, तर ते मला सांगत होते की मागच्या पेपरलाच एका मुलाची बॅग आणि फोन दोन्ही सुद्धा चोरीला गेले, त्याच्यामुळे आम्ही यावेळेस जरा जास्तच कडक केले. मला त्या पेपरचं एवढं टेन्शन आलं की मी एका झाडाखाली जाऊन बसले आणि काय करावं मला तर काही सुचतच नव्हतं. आता पेपरला जायच्या आधी मुलींना खालीच बॅगे ठेवायला लावतात आणि दोघांना सुद्धा चेक करूनच एक्झाम हॉल मध्ये पाठवलं जातं. इकडे पुढे मुलांचे चेकिंग चालू होते आणि याच लाईनीमध्ये थोडंसं मागं पाहिलं तर तुम्ही बघा माझे फॉलोअर्स दिसतील तुम्हाला. पेपर झाल्यानंतर मी पुरींमध्ये एक नोटीस केलं की पुरी खाली येताना क्वेश्चन पेपर बघत येत होते, पण पोरं फक्त पेपर निघन याच आनंदात खाली येत होते. आता हे बघा, माझे पप्पा मला नेहमी सांगत असत की एकदा पेपर झाला की त्याचा लय विचार करायचा नाही, क्वेश्चन पेपर घरी आले उघडून सुद्धा बघायचं नाही, कारण की आपल्याला त्याच्यामध्ये काही चेंजेस करता येत नाही आणि काही होत सुद्धा नाही. त्याच्यामुळे उगाच आपण टेन्शन घेत बसतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, एकदा का पेपर झाला तर एक तर तो क्वेश्चन पेपर बॅगेमध्ये नीट ठेवून द्यायचा, नाही तर तुम्हाला लय टेन्शन येत असेल तर त्या क्वेश्चन पेपरची तिकडच वाटलं. तुमची सुद्धा मित्रमैत्रीण अशी आहेत का जे तुम्हाला क्वेश्चन पेपर दाखवू सांगत असेल की मी सगळा पेपर लिहिलाय, तर मला पण नक्की कमेंट करून सांगा. घरी जाता जाता मला एक असं मुलगा दिसलं की तो फोनवरती एवढ्या मोठमोठ्याने बोलत चाललं होतं की रस्त्यावरचे लोक सुद्धा याच्याकडे वळू बघत होते. तर यासाठी एवढेच, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.